काळ्यांना पैसे लागत नाही तेवढीच एक गोष्ट आपल्याला फुकटमध्ये देता येते आणि कदाचित तुमच्यातल्याच कवींना त्या काळ्या प्रेरणादायी असू शकतात. कारण कवि को दूसरा क्या लगता है भाई जी भर के टाली दो, कवि को दूसरा क्या लगता है भाई जी भर के टाली दो, बात के शायरों कितनी भी गाली दो, कितनी भी गाली दो. या स्पर्धेचं परीक्षण मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर आढाव सर आणि इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉक्टर मोहन सर करणार आहेत. आपण स्नेहसंमेलन समितीच्या वतीने त्यांचे टाळ्या वाजवून हार्दिक स्वागत करूया. या स्पर्धेचे नियम आपल्याला माहितच आहेत. आपल्याला मराठी, हिंदी, इंग्रजी तीन भाषांपैकी एका भाषेमध्ये कविता वाचता येणार आहेत आणि एकच कविता आपल्याला वाचावी लागणार आहे. कवितेमध्ये सामाजिक टीका करणारी किंवा कुणाच्या भावना मानहानी होणारी कविता असेल तर ती आपण वाचणार नाही. आपली कविता वाचन झाल्यानंतर कवितेचे एक प्रत संयोजकांकडे आपण जमा कराल आणि यानंतर स्पर्धेला सुरुवात आपण करणार आहोत. हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं, कसं जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. दुःख सगळ्यांनाच असतात, दुःख सगळ्यांनाच असतात. मग दुःखाला सामोरं जायचं की दुःखातच जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. उद्याच्या चिंता या सगळ्यांनाच असतात, पण उद्याची शाश्वती मात्र कुणालाच नसते. मग उद्यासाठी मरायचं, मग उद्यासाठी मरायचं की आजच्या दिवसामध्ये संपूर्ण आयुष्य जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. समाजात जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, समाजात जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर स्पर्धा ही अटळ असते. पण ही स्पर्धा दुसऱ्यासाठी आहे की स्वतःची आहे हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. समाज हा दुसऱ्यांना निंदा करण्यासाठीच असतो. मग कुणासाठी जगायचं? समाजासाठी जगायचं की स्वतःसाठी जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. आयुष्यात सुखाचे चार क्षण येत असतात, आयुष्यात सुखाचे चार क्षण येत असतात. तीचभर सुखात सुख मानायचं, तीचभर सुखात सुख मानायचं की ते सुख वाटून काढायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. कोणाच्या तरी आदर्शावरती जगायचं, कोणाच्या तरी आदर्शावरती जगायचं की स्वतःचा आदर्श सोडून जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. प्रत्येक सामान्य माणसामध्ये काहीतरी असामान्य असतंच. मग सामान्य माणूस म्हणून जगायचं की असामान्य माणूस म्हणून जगायचं हे देखील ज्याचं त्याने ठरवायचं असतं, ज्याचं त्याने ठरवायचं असतं. धन्यवाद. आयुष्य ज्याचं त्याने ठरवताना खरं म्हणजे दुःख करायचं नसतं. कारण मायूस मत होना जिंदगी से किसी भी वक्त तेरा नाम होगा, मायूस मत होना जिंदगी से किसी भी वक्त तेरा नाम होगा. अगर दिल में आग और हौसले की हो बुलंद तो अखबार बेचने वाला भी कलाम होगा, कलाम. ठीक आहे. यानंतर पुढचा स्पर्धक आहे गांगुर्डे साई अरुण TYBA. तर या ठिकाणी मी छोटीशी कविता सादर करत आहे. त्या कवितेचं नाव आहे मी कुठे मानलो परी मिळावी. मी कुठे मानलो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. नाही प्रयत्न मनापासून आहेत, नाही प्रयत्न मनापासून आहेत, मग किमान एक तरी मिळावी. स्वप्नात तशा खूप भेटतात, स्वप्नात तशा खूप भेटतात, कधीतरी खरी खरी मिळावी. हवी हवीशी एक जखम, हवी हवीशी एक जखम, एकदा तरी उरी मिळावी. गालावर खळी नको तिच्या, गालावर खळी नको तिच्या, फक्त जरा श्री मिळावी. चंद्र इतकी सुंदर नकोच, चंद्र इतकी सुंदर नकोच, फक्त जरा लाजरी मिळावी. मी कुठे म्हणालो परी मिळावी, मी कुठे म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. या कवितेची कवयित्री आहे मंगेश पाडगावकर. धन्यवाद. मी कुठे म्हणालो परी की डाली में डाली पे नजर डाली, डाली ने डाली पे नजर डाली, किसने इधर डाली किसने उधर डाली, किसने इधर डाली किसने उधर डाली, हमने जिस डाली पे नजर डाली
ओ डाली माली काढली यानंतर पुढचा स्पर्धक आहे गोरे सोनाली कैस. माझं नाव गोरे सोनाली कैलास. मी विक्रमी वर्गाची विद्यार्थिनी आहे. मी आज माझ्या कवितेचे नाव आहे असे जगावे आणि कवी आहे गुरु ठाकूर. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा जाची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवे अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटांनाही ठणकावून सांगावे ए आता बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करुणी जावे असे काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगाचा साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. यानंतर पुढचा स्पर्धक आहे जाधव मंगेश काळू SYP. टाळ्या वाजवून टाळ्या कमी होता कामा नाही, कारण जुदाई का दामन आंसू से न होता है. जुदाई का दामन आंसू से न होता है, जिंदगी में कभी खुशी कभी गम होता है. कमजोर जिगर वाले कुछ नहीं करते, कमजोर जिगर वाले कुछ नहीं करते. तालियां तो वो बजाते हैं जिसके बाजू में दम होते हैं, दम होते हैं. मंगेश जाधव, मी SYP माझ्या कवितेचं नाव आहे एक तरुण मला दिसली आणि त्यांनी कवितामध्ये त्यांचं नाव आहे जितेंद्र जोशी. एक तरुण मला दिसली मला पाहायला हसली, तिने पाहिलं माझ्याकडे. एक तर घायल झाला माझ्या नजरेच्या भाषेत काहीतरी घडघडली, ती मात्र वेगळ्या भाषात नाही समजली. असं आता रोज होत होतं तिच्या आणि माझ्यात अंतर कमी होत होतं. पहिल्यांदा जी दिसली तिथे आजही गेलो मी तिथे. पाहिलं तिचा प्रणय रंगला होता, पाहिलं तिचा प्रणय रंगला होता. मुलगा जरा ओळखीचाच होता, तो नेहमी माझ्या मागे बसत होता. ती त्याला तो तिला इशारे करायचा. बोलत कसा अपेक्षा भंग झाला, गुलाबी रंगाचा काळा रंग झाला. असं सत्य कोणी विसरत नसतं म्हणून, असं सत्य कोणी विसरत नसतं खोल घर करून ते बसतं म्हणून. तर प्रेम मित्रांनो प्रेमाच्या रंगात चालत राहा, म्हणून प्रेमी मित्रांनो प्रेमाच्या रंगात चालत राहा. परंतु पाहिलं जर एखाद्या सुंदर तरुणी तुमच्याकडे पाहिल्याचा मागे वळून पाहता. फारच गंभीर विषय होती आणि येताना तर देवाला सांगितलं. देवाला काय सांगितलं माहिती का? एक खुदा तो कभी इश्क मत करना. काय सांगता येत नाही. एक खुदा तो कभी इश्क मत करना, बेमौत मरा जाएगा. एक खुदा तो कभी इश्क मत करना, बेमौत मरा जाएगा. हम तो मर के भी तेरे पास आते, भले तू कहा जाएगा. यानंतर पुढचा स्पर्धक आहे खरे प्रगती मुकेश. कवितेचं नाव आणि शेवटची भेट. कविता सांगितली. वाट पाहत होती ती त्याची, तो येईल ही आस होती तिची. वाट पाहत होती ती त्याची, तो येईल ही आस होती तिची. पाय तिचे होते थांबलेले, मन मात्र त्याच्या भेटीसाठी आतुरले. माहीत होते तिला त्याला पाहताच डोळ्यात पाणी येईल. माहीत होते तिला त्याला पाहताच डोळ्यात पाणी येईल. आस होती तिची, पाहताच तो तिला मिठीत घेईल. मनात चाललेले विचार थांबता काही थांबेना, पण तिचा तो सागर काही येता येईल. शेवटचे डोळे भरून त्याला पाहायचे होते, शेवटचे डोळे भरून तिला पाहायचे होते. पुन्हा त्या कर्तव्याच्या संसारात तिला जायचे होते. पुन्हा तो तिच्या आयुष्यात नव्हता येणार हे नक्की होते. पुन्हा तो तिच्या आयुष्यात नव्हता येणार हे नक्की होते. तोही मनात प्रेम साठवून त्याच्या जगात जाईल
संदीप जगताप नावाचे आपण त्यांच्यासाठी जोडायचं, रात्रात जागायचं. आपण त्यांच्यासाठी जोडायचं, रात्रात जागायचं. त्यांनी लेक्चर करायचं, आपण वर्गाच्या बाहेर फिरायचं. आपण रात्रात जोडायचं, त्यांनी लेक्चर करायचं, आपण वर्गाच्या बाहेर फिरायचं. वरून त्यांचंच गोड टाईट असतं, प्रेम सारं वाईट असतं. पण कोणी जगतं का या भारत मातेसाठी काही क्षण? दक्षिणेस वाहते गोदावरी, तर उत्तरेस वाहते गंगा. हे पाणी माझे आणि हे पाणी तुझे, असे म्हणत घातल्या नित्य गंगा. पैसा, संपत्ती, प्रतिष्ठासाठी अर्पण करतात सगळे तन मन धन. पण मागे हे तुझे, कोण ओळखे कोणाचे मन? काहीतरी आणि कसे, पण मिळवण्यासाठी रोज होत आहे तुझं. पण यासाठी प्रत्येक जण सोडतोय आपली हद्द. शहरांना नावे दिली जात आहे माया नगरी, अर्थनगरी किंवा गोल्डन सिटी. पण त्या नगरीत कोणीच होऊ शकत नाही कोणावरच्या आधाराची. एका कवीने या देशाचं देशभक्तीपर वर्णन करताना लिहिलं आहे. कांबळे सर, ये बात हवा को बताए रखना. वाह, ये बात हवा को बताए रखना. रोशनी होगी चिरागों की जलाए रखना. रोशनी होगी चिरागों की जलाए रखना. लहू देकर जिसकी हिफाजत की हमने, लहू देकर जिसकी हिफाजत की हमने, ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाए रखना, दिल में बसाए रखना. यानंतर पुढचा स्पर्धक आहे देशमुख प्रसाद. कभी हंसती है, कभी रुलाती है. जिंदगी बहुत कुछ सिखाती है. कभी हंसती है, कभी रुलाती है. पर जो हर हाल में खुश रहते हैं, जिंदगी उन्हीं के आगे सर झुकाती है, सर झुकाती है. माझ्या कवितेचे नाव कसं जगायचं, कवी मंगेश काळगावकर. आयुष्य जगणं ही एक कला आहे. कसं जगायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. दुःख सगळ्यांनाच असतात, मग या दुःखाला सामोरं जायचं की दुःखात तिचं जगायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. उद्याची चिंता या सगळ्यांनाच असतात, पण उद्याची शाश्वती मात्र कुणालाच नसते. मग उद्यासाठी मरायचं की आजच्या दिवसामध्ये संपूर्ण आयुष्य जगायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. समाजात जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर स्पर्धा ही अडचण आहे. पण ही स्पर्धा दुसऱ्यांची आहे की स्वतःची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. समाज हा दुसऱ्यांना निंदा करण्यासाठीच असतो. मग कुणासाठी जगायचं? समाजासाठी जगायचं की स्वतःसाठी हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. आयुष्यात सुखाचे 4 क्षण येतात. मग तिसभर सुखात सुख मानायचं की ते सुख वाटून वाढवायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. कुणाच्या तरी आदर्शांवरती जगायचं की स्वतःचाच आदर्श सोडून जायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. प्रत्येक सामान्य माणसाने बाग में मालिका, भोजन में थाली का, कान में बालिका, होठों पर लाली का. कान में बालिका, होठों पर लाली का, और ससुराल में साली का, और कार्यक्रम में ताली का महत्व. I am presenting 2 English poems. My name is Gauri Ranna Jadhav. Class name is 3/day. My poem God is Truth, written by M.G. Brandes. God answers prayer sometimes when hearts are weak. He gives the very gifts believers seek, but often faith must learn are replaced. And trust God's silence when He does not speak. For He whose name is love will send the best. Star might burn out north, mountain wall endures, but God is truth. He promises are sure to those who seek. Thank you. God, love and friendship. कोई पागल समझता है, कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है, मगर धरती की बेचैनी बस बादल समझता है, बस बादल समझता है. यानंतर
संमेलनाचा कार्यक्रम अतिशय रंगात आलेला आहे. तुम्ही सर्वजणांनी भाग घेतलेला आहे. आपल्या सर्व मित्र मैत्रिणी सर्वांना सांगा 27-28 देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केले जाणार आहे. तर आपल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त दिसली पाहिजे. ठीक आहे. आता मी आपल्या सर्वांच्या विशेषतः सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास सरदे सर यांच्या आग्रहास्तव एक गीत या ठिकाणी सादर करतो जे यारमा चित्रपटामधलं होतं, ज्याला किशोर कुमार यांनी गायलेलं होतं. तेरे जैसा यार कहाँ सा याराना, तेरे जैसा यार कहाँ सा याराना, मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे तुझे खाक से उठा के, मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे तुझे खाक से उठा के, यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. थैंक यू. खूपच सुंदर. असेच मध्ये आमचे प्राध्यापक एकेकाळी तेही कवी होते, एकेकाळी तेही गायक होते. आता काळ कोणता ते विचारू नका. यानंतर मुलीं स्पर्धक आहे रुचिका संपत आहे. कवितेचे कवी कोमल जाधव. प्रसंग असा येतो अचानक तसा, येतो क्षणात घेऊन नेतो क्षणात वाहून, येतो क्षणात घेऊन नेतो क्षणात वाहून, मी तर आहे त्याला घेऊन, मी तर आहे त्याला घेऊन, काय माहिती कोणता क्षण जाईल सर्व घेऊन, काय माहिती कोणता क्षण जाईल सर्व घेऊन, प्रसंग ओघान त्याला तोच पितो आयुष्याचा पेला, तोच पितो आयुष्याचा पेला, काय माहिती कोणता प्रसंग आहे माझ्यासाठी बनला, काय माहिती कोणता प्रसंग आहे माझ्यासाठी बनला, ज्याला पाहून आयुष्य जाईल वाहून, ज्याला पाहून आयुष्य जाईल वाहून, प्रसंगाचा पेच पडला आता मला, प्रसंगाचा पेच पडला आता मला, पुरे झाले धावते एवढंच मांडेल त्याला, पुरे झाले धावते एवढंच मांडेल त्याला. खूपच सुंदर. यानंतर 11वी सायन्सची विद्यार्थिनी पेंढारे कनिष्का. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी एक सायन्सची विद्यार्थी आहे. मी तुमच्यासमोर सावित्रीबाईंवरती एक कविता सादर करते. अज्ञानाच्या काळोखात त्यांनी हाती घेतली मशाल क्रांतीची, अज्ञानाच्या काळोखात त्यांनी हाती घेतली मशाल क्रांतीची, वाटेवरती असलेले काटे उडवले गोष्ट मिळाली होती सावित्री मातेची. जन्मते अज्ञानपणाची दूर केली ज्ञानाने, तुझ्यामुळे शिकते माझी सांगते संवर्धने. रूढी परंपरेच्या तोडल्या वेळा केली सुरुवात नवनिर्मितीची, वाट धरले शेंगवाळीचे आज होती समाज परिवर्तनाची. ज्योतिबांच्या साथीने लढा दिला अन्यायापुरती, ज्योतिबांच्या साथीने लढा दिला अन्यायापुरती, वेदनेतही मानला आनंद तूच आमची प्रेरणा. समाज शोषक परंपरांना केला विरोध, समाजात पेटवली ज्योती शिक्षणाची, तू ज्ञानदाती तू ज्ञानज्योती माऊली मातांची. भारतातली पहिली शिक्षिका तूच आमची सावित्री माई, ज्योतिबा व सावित्रीबाईंमुळेच सुरू झाली स्त्री शिक्षणाची लढाई. ही माझी स्वराची कविता आहे. खूप सुंदर. स्त्री शिक्षणाची मुलीची फार एक सुंदर कविता आहे. आणि या निमित्ताने मला एका कवीच्या 2 कडवे आठवतात कवितेचे. त्यामध्ये मुलींबद्दल लिहिलेली फार सुंदर कविता आहे. ते म्हणतात, लड़कियां चिड़िया होती है, लड़कियां चिड़िया होती है. पटपटे सर. लड़कियां चिड़िया होती है पर पंख नहीं होते लड़कियों के, लड़कियां चिड़िया होती है पर पंख नहीं होते लड़कियों के, मायके में होते हैं
ससुराल भी होते पर घर नहीं होते लड़कियों। मायके भी होते हैं ससुराल भी होते हैं पर घर नहीं होते लड़कियों के। माँ बाप कहते हैं बिटिया पराई है, माँ बाप कहते हैं बिटिया पराई है, ससुराल वाले कहते हैं पराई घर से आई है। माँ बाप कहते हैं बिटिया पराई है, ससुराल वाले कहते हैं पराई घर से आई है। अब तू ही बता भगवान ये बिटिया किस घर के लिए बनाई जाती है, किस घर के लिए बनाई जाती है। यानंतर पुढील स्पर्धक आहे भरसट मोहन लक्ष्मण। आठवतं मला माझ्या शाळेच्या दप्तरासाठी ती पूर्ण दिवस शेतात राबली होती। आठवतं मला माझ्या शाळेच्या दप्तरासाठी ती पूर्ण दिवस शाळेत शेतात राबलेली होती। घेऊन आली ती माझ्यासाठी दप्तर, भली ती स्वतः तापेने माखलेली होती, भली ती स्वतः तापेने माखलेली होती ती म्हणजे माझी आई। बापाच्या नावावरून आपली ओळख असते, बापाच्या नावावरून आपली ओळख असते। स्वप्न फक्त एवढंच आहे रे, ज्या घराला घर बनवण्यासाठी माझी आई बाबा खूप खूप राबले, ज्या घराला घर बनवण्यासाठी माझे आई बाबा खूप खूप राबले, त्या नव्या घराला मी त्याच्या नावाची पाठी लावली। धन्यवाद। आई वडिलांचं सुंदर असं चित्र या कवितेमध्ये मांडलेलं आहे। खरं म्हणजे स्पर्धा खूप आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडं आता निवेदन कमी करणार आहोत मध्ये मध्ये, पण ही स्पर्धा वाटू नये म्हणून हे मध्ये निवेदन होतं, नाहीतर तुम्ही म्हणायचं की आमच्यापेक्षा सरळ जास्त कविता म्हणाली। आई वडिलांची फार सुंदर कविता की सच्चाई के आईने काले हो गए, सच्चाई के आईने काले हो गए, बुजदलों के घर में उजाले हो गए। सच्चाई के आईने काले हो गए, बुजदिलों के घरों में उजाले हो गए। झूठ बाजार में बेखौफ बिकता रहा, मैंने सच कहा तो जाने के लाले हो गए। लहू बेच बेच कर जिसने परिवार को पाला, लहू बेच बेच कर जिसने परिवार को पाला, वो भूखा सो गए जब बच्चे कमाने वाले हो गए, जब बच्चे कमाने वाले हो गए। यानंतर पुढचा स्पर्धक आहे गांगोडे माधुरी मधुकर TYB। नसेल तर पुढचा स्पर्धक पवार प्रियंका माधव। माझं नाव पवार प्रियंका माधव, मी FYB ची विद्यार्थिनी। माझ्या कवितेचं नाव आहे बोलून मोकळं व्हावं। कविते आहे स्नेह खरे, मनासारखं होत नसेल तर वेळेवर सोडून द्यावं, मनासारखं होत नसेल तर वेळेवर सोडून द्यावं, इतरांसारखं कधी मनालाही समजून घ्यावं, मनालाही समजून घ्यावं। विस्कटलेली नाती आणि विस्कटलेल्या आयुष्याला, विस्कटलेली नाती आणि विस्कटलेल्या आयुष्याला नव्या वहीच्या नवीन पानासारखं पाहावं, नवीन पानासारखं पाहावं। कालच्या चुका कालचे वाद कालचे काल विसरून जावं, कालच्या चुका कालचे वाद कालचे काल विसरून जावं। नशिबाने मिळतो आज त्याला आज सारखं जपावं, आज सारखं जपावं। किती असतील रुसवे फुगवे नात्यापेक्षा मोठे नसतात, किती असतील रुसवे फुगवे नात्यापेक्षा मोठे नसतात। आज असू तर उद्या नाही म्हणून बोलून मोकळं व्हावं, म्हणून बोलून मोकळं व्हावं। मनासारखं होत नसेल तर वेळेवर सोडून द्यावं। मनासारखं होत नसेल तर वेळी सोडून द्यावं, फार मोठं तत्वज्ञान ह्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे की मी सुद्धा चुकलो असेल एवढंच मनात आणा, मी सुद्धा कधी चुकलो असेल एवढंच मनात आणा। धनुष्य मग हाताने जरासा यावाने ताण, बाण हळूच कानात सांगे ठेव मला भात्यात, बाण हळूच कानात सांगे ठेव मला भात्यात। एवढा ऊन पाऊस असतोच किरणात, एवढा ऊन पाऊस असतोच किरणात, असतोच किरणात। यानंतर पुढचा स्पर्धक आहे ठाकरे यशस्वी SYB।
सर्वांना माझा नमस्कार. मी विद्यार्थी स्मृती. माझ्या कवितेचं नाव आहे सांगा तुझ्यासाठी. स्वतःने ही कविता आहे. माझं मन मला जड झालंय सांग तुला कशी माझ्या मनात जागा देऊ. माझंच मन मला जड झालंय सांग तुला कशी माझ्या मनात जागा देऊ. मी पाहिजे स्वप्न नवीन फुटणाऱ्या ताऱ्याप्रमाणे माझ्या मनात. मी पाहिजे स्वप्न नवीन फुटणाऱ्या ताऱ्याप्रमाणे माझ्या मनात आले देवळका पिंड घट्ट खोलवर जाऊन बसणार आहे. मी पाहिजे ते स्वप्न नवीन फुटणाऱ्या ताऱ्याप्रमाणे माझ्या मनात आलेले घट्ट पिंड खोलवर जाऊन बसणार आहे. आजच्या आयुष्याचे स्वप्न तू आणि मी सोबत बसून पाहिजे. सांग ना तुझ्या त्या भविष्याच्या स्वप्नासाठी मी माझं मन कसं तुला देऊ. सांग ना तुझ्या त्या भविष्याच्या स्वप्नासाठी मी माझं मन तुला कसं देऊ. बरं ते जाऊ दे थोड्या दिवसांसाठी रुसून बसते का. बरं ते जाऊ दे थोड्याशा दिवसांसाठी तू रुसून बसते का. आयुष्य तुझ्या सोबत काढायचं काही दिवस थांबशील का. आयुष्य तुझ्या सोबत काढायचं काही दिवस थांबशील का. कारण माझ्या जीवनात सर्वीकडे आडफाटे काट्याकाट्याने भरलेले रस्ते सांग ना तुला कसं सोबत घेऊन चालू. माझं मन जड झाले सांग ना तुला कसं माझ्या मनात लागले. कवितेमध्ये ओढ आलेली काही दिवस माझ्यासाठी थांबशील का. त्याच्यासाठी त्याचं उत्तर म्हणून कविवर्य कुसुमाग्रजांनी आधीच लिहून ठेवलेले आहे की पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाला तारा. पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाला तारा. पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा. जाळासारखा नजरेमध्ये नजर बाजून पहा. सांग तिला मिठीत माझ्या स्वर्ग आहे सारा. पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाला. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राशी फिरत. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राशी फिरत. जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे मानवा होऊन जळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर पिल्लासारखं पानावरती पोचलेलं. मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. कवी अविनाश साळवे. कवितेचं शीर्षक गुलाबी कळी. तुझ्या ओठांची गुलाबी ती कळी स्मित तुझ्या हास्याने ती उमलली. मनातील सर्व भाव भुंगे सारे तिच्या भोवती गुणगुणली. स्मित तुझ्या हास्याने ती उमलली. मनातील सर्व भाव भुंगे सारेच तिच्या भोवती गुणगुणली. गुणगुणत त्या भावभुंगेंची जणू तिच्याही मन होईल. मिलनाची आतुरता ती जणू कशी एकमेका लागली. तुझ्या ओठांची गुलाबी ती कळी स्मित तुझ्या हास्याने ती उमलली. चंदनापरी देह तुझा भुरळ माझ्या मनात झाली. यवनाची तुझ्या मादकता असंख्य भावनेला ती आवडली. एक झलक बघण्यास तुझी ती डोळे माझे आतुर होती. बघून तुझे ते मुखमंडल दिवसाला माझ्या त्या सुरुवात होती. तुझ्या ओठांची गुलाबी कळी स्मित तुझ्या हास्याने ती उमलली. येता जाता उठता झोपता खाता पिता जागता झोपता विचार मनात तुझेच येते. कधी होईन आपले मिलन. मिलनाची तुझ्या मज आस लागली. तुझ्या ओठांची गुलाबी कळी स्मित हास्याने ती उमलली. जीवन माझे हे अधुरेच आहे. तुझ्या विना नाही रंग माझे जीवनी. तूच असावी जीवन संगीती माझी. हीच आहे शेवटची इच्छा माझी. विरह आता तुझा सण लावली. लागली ओढ तुझ्या प्रेमाची. प्रेमात तुझ्या संपून जावे हेच मनात विचार येतील. तुझ्या ओठांची गुलाबी ती कळी स्मित हास्याने तुझी ती उमलली.
तुझं दुःख कळतं मला, तुझं दुःख कळतं मला, शपथ तुमच्या इतकं कळतं मला, तुमचं दुःख कळतं मला, शपथ तुमच्या इतकं कळतं मला. आज मात्र सारं सारं विसरायचं, आभाळावर चांदणावरून पसरायचं, आभाळावर चांदणावरून पसरायचं. यानंतर पुढचं स्पर्धक आहे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. नको गुलामी नक्षत्रांची भीती आगरी ताऱ्यांची, आयुष्याला धृता नाही चैन करावी स्वप्नांची. असे लाडली इच्छा उद्याची माझा त्याला नित्य सत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. पाय असावे जमिनीवरती, वयत अंगात घेताना, हुसू असावे ओठांवरती, काळीच काढून देताना. करुणी जावे असे काही दुनियात मी या जाताना, गहीवर यावा द्यालास साऱ्याने दुःख शेवटचा देताना. धन्यवाद. त्यानंतर आपल्यातच बसलेले प्राध्यापक कांबळे सरांनी जे गाणं म्हटलं त्याला सरांनी सर म्हणे एकेकाळी तुम्ही शाहीर होते, एकेकाळी तुम्ही कवी होते, आणि सरांनी सरही महाविद्यालयात आपल्या सोबतच होते. तर त्या काय सांगू इच्छितो की एकेकाळी तुम्ही काय होते. तर त्याच नुसार महाविद्यालय जीवन जगत असताना तर कविता होते की आम्ही तुमच्या मागं पळायचं आणि तुम्ही भरतिकच पळायचं. शिवाय असं नाही करायचं. आम्ही तुमच्याकडे बघायचं आणि तुम्ही भरतीकडेच बघायचं. शिवाय असं नाही करायचं. ठीक आहे. असं एक कविता आहे, या नावाने भुईला दान द्यावे. याचं टायटल चोरलेलं आहे पण त्याच्या खाली शब्द सगळे माझे आहेत. या नावाने भुईला दान द्यावे, ग्रीष्मातल्या उन्हाला आण द्यावे, वाहत्या झऱ्याला प्राण द्यावे. या नावाने भुईला दान द्यावे. ज्यावेळेस काळ्याचं ऊन असतं, उन्हाळ्यातलं त्याला आपण ग्रीष्मातलं ऊन म्हणत असतो, तर त्यानुसार जमिनीवर पाऊस पडल्यानंतर काय काय अगोदर असतं आणि पाऊस पडल्यानंतर काय होऊ शकतं याचा उल्लेख या कवितेमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. तर या नावाने भुईला दान द्यावे, उभ्या पिठाला ताट मान द्यावे, उडत्या पाखराच्या ओठाला गान द्यावे, चार पायांना उभी राहण्याची शान द्यावे. या नावाने भुईला दान द्यावे. उभ्या कोरड्या मातीला चिखलाचे रान द्यावे, उभ्या डोंगराला खणखणीची जाण द्यावे, कष्टकऱ्याला जगण्याची खान द्यावे. या नावाने भुईला दान द्यावे. पाऊस जर पडला तर उभे पिकं जे आहे ते मान त्यांनी सोडलेले असते, तर पाऊस पडला तर त्याला ताटमानी अशा प्रकारचं. दुष्काळी कवऱ्यांना जाणीवेचा ताण द्यावे, परिस्थिती समजण्याचा कान द्यावे, तप धरून ठेवलेल्या झुडपाला हिरवळ पान द्यावे. या नावाने भुईला पावसारूपी दान द्यावे. धन्यवाद. मला वाटलं होतं टेरेसर प्रेम कविता म्हणती, पण अकाउंट मॅथ शिकवता शिकवता टेरेसर एवढे गंभीर होती मला वाटलं नव्हतं. खरं म्हणजे आम्ही कॉलेजला एकच होतो, त्याच्यामुळे टेरेसर मला माहिती आहे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि मातीतून चैतन्य गावे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि मातीतून चैतन्य गावे. अशी कोणती पुण्य येती फळाला, जो दळ्याला चांदणे लखडून जावे, जो दळ्याला चांदणे लखडून जावे. या ठिकाणी कवितासाठी चान्स दिला मी आयोजकांचा धन्यवाद करतो. साहजिकच सर्वच विद्यार्थ्यांना आई वडील या सर्व गोष्टी आठवतात. आता NSS कॅम्पला पण आम्ही गेलो होतो. एक दिवस इंदोरकर सर होते, आम्ही होतो आणि त्यांचं चाललं होतं की असं असतं तसं असतं. मोहन सरही होते. मोहन सर म्हणे आपल्याला म्हणजे असं नव्हतं बाबा, मॅसेज टाकला की लगेच. मग म्हटलं कसं होतं, तर म्हणे बोलायची हिंमतच नव्हती. मग कसं बोलावं लागायचं, तर तितक्यात वरतून पिंपळाचं झाड होतं NSSच्या तिथं मोठं, आणि वरतून पिंपळाचं पान पडलं आणि मग लगेच ते
मला माहित नाही, पण बऱ्यापैकी ऐकलेली आहे बऱ्याचदा. कवी असं म्हणतो, पिंपळाचं पान कसं उगवतानी लाल ग, पिंपळाचं पान कसं उगवतानी लाल ग, लाल लाल ग सखे जसे तुझे गाल ग, काळ काळ नागिनीची मंद मंद चाल ग, चाल ग, काळ काळ नागिनीची मंद मंद चाल ग, चाल ग सखे जसे तुझे बाल ग, चाल ग सखे जसे तुझे बाल ग, शब्द तुझ्या झाकीराच्या तबल्याचे बोल ग, शब्द तुझे झाकीराच्या तबल्याचे बोल ग, बोल ग सखे मला सुद्धा बोल ग, बोल ग सखे माझ्याशी सुद्धा बोल ग, एकटक नजरेची भिंतीवरली पाल ग, एकटक नजरेची भिंतीवरली पाल ग, पाल ग सखे जसे माझे हात ग, पाल ग सखे जसे माझे हात ग. म्हणजे ती त्याला भाव देत नसते, त्याच्यामुळे मग त्याचे हाल होते. ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग, आता कोणतरी म्हटलं ओठांवरती का फार गुलाबी ओठ आहे, पण असं आता म्हणता येत नव्हतं ना त्या काळात, म्हणून तो म्हणतो की ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग, फोड ग मला आंबटाची गोड ग, फोड ग मला आंबटाची गोड ग. देशमुख सर, आम्ही काही घरी सांगणार नाही तुमच्याकडे. असे बरेचसे कविता मी घरी म्हणून दाखवतो बरोबर. आम्ही सांगणार नाही, कारण प्रश्न तयार होते की एवढे दिवस झाले मी कधीच घरी कविता म्हणून दाखवत नाही, मी कविता मांडली पण सांगत नाही. कारण मग प्रश्न येतो, एवढे दिवस झाले आमच्याकडे एकही कविता काढलेली नाही, कारण त्या व्यक्तीवर कविता लिहिणे एवढं सोपं नाही. फक्त एकाच कवीने थोडीशी हिंमत केली होती, एकच कविता लिहिली, तुकाराम गांधी नावाची कवी आहे, एकच कडवं लिहिलं, पुढचं का लिहिलं नाही आपण समजून घेऊ शकतो. आणि ते कविता ते कडवं त्यांनी एवढं सुंदर लिहिलं, ते म्हणतात की देशमुख सर माझी बायको महान आहे. कारण आता दुसरं काही म्हणताच येत नाही, माझी बायको महान आहे, हत्ती घोडे गेंडे सुद्धा तिच्या समोर लहान आहे. कारण माझी बायको महान आहे, माझी बायको महान आहे. ती फुंकते मी हलतो, ती फुंकते मी हलतो, ती शिंकते मी उडतो, घरात धुनी भांडी करण्याचा मलाच मान आहे. खरं माझी बायको महान आहे, माझी बायको महान आहे. यानंतर पुढची कवयित्री आपल्यासमोर येणार आहे भालेराव तेजस्वी संजय. My name is Tejaswini Sanjay Bhatera. I am going to read poem Happiness by M.S. Moore. Happiness is a work of spending time together, just you and me. We talk and laugh, our eyes light up. It's clear to see that this is love. These are sunny days and clear blue skies. Hot air, balance, flying. Grass is divided. There is no need to rush. We like a blanket on the grass and hair tiny. Just the two of us. The night drawing the sun together. The sort of candle. The sort of candlelight. Happily staying forever. Holding hands, we
नियमित येस पडले गवडी मयूर विलास नियमित यानंतर पुढचं स्पर्धक आहे गायकवाड पंकज शिवाजी. आता मध्य निवेदन आपण थोडं कमी करणार आहोत. कधी यावं. धन्यवाद. कारण अजून मी जिंकले नाही. घेतलाच निर्णय लढण्याचा मग तलवारीची कसली भीती. घेतलाच निर्णय लढण्याचा मग तलवारीची कसली भीती. तयार होतो फुटदंड मग छातीला लाव माती. आव्हान असू दे केवळ ही ताकद ठेव पेलण्याची. आव्हान असू दे केवळ ही ताकद ठेव पेलण्याची. ढाल बनव स्वप्नांना हिम्मत कर रोखण्याची. हार मानणार नाही तोवर शत्रू हरणार नाही. हार मानणार नाही तोवर शत्रू हरणार नाही. शर्यत अजून संपली नाही कारण अजून मी जिंकले नाही. स्पर्श होऊ देऊ नको नकारात्मक विचारांचा जराही. स्पर्श होऊ देऊ नको नकारात्मक विचारांचा जराही. पणाला सारी शक्ती कमजोर असला तरीही. गुडघा टेकू देऊ नकोस असू दे परिस्थिती कितीही गंभीर. गुडघा टेकू देऊ नकोस असू दे परिस्थिती कितीही गंभीर. सळसुटे रक्त पुन्हा एकदा अंतर स्वतःला खंबीर. एक डाव गेला म्हणजे बाजी पलटली नाही. एक डाव गेला म्हणजे बाजी पलटली नाही. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकले नाही. मातीत मिसळलं तरी चालेल पण मी मैदान सोडणार नाही. मातीत मिसळलं तरी चालेल पण मी मैदान सोडणार नाही. शर्यत अजूनही संपली नाही कारण मी जिंकले नाही. शर्यत संपलेली नसली तरी निराश व्हायचं नाही.
आणि जिंकलेलो नसलो तरी निराश व्हायचं नाही, कारण रात नाही ख्वाब बदलता है. वा वा. रात नहीं मी चेक करत होतो झोपली की काय. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा को जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है. वक्त जरूर. यानंतर कड साक्षी आणि आजी म्हणजे दरारा असतो, आजी म्हणजे शाळा, कुठलाही पाऊल चुकत नाही, नजरेचा खडा पहारा असतो. आजी म्हणजे दडपण आहे, आजी म्हणजे प्रेमपण आहे, काटाक्षाने डोळ्यात भरणारे घराचे घरपण आहे. स्वराज्य घडवले शोभाने, मंडळातले बाजीने आहे. जन्म दिला आई वडिलांनी, संस्कार दिले आजीने. घरटे साधे वनसले पिढीचे, ते आम्ही वाढवणार आहे. नसा गावात तिचा आत्मविश्वास आहे. धन्यवाद. जोरात टाळ्या होत्या. ठीक आहे. मेरे दिल की ये दुआ यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा गुस्साना, तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. To dream the impossible dream, to fight the unbeatable foe, to bear the unbeatable sorrow, to run where the brave dare not to go, to love the brave and chase for afar, to reach the unreachable wrong, to try whether your arms are too weary to reach that unreachable star. This is my advice to follow that star, no matter how placed, no matter how far, to fight for the right without question or pause, to be willing to march into hell for heavenly cause. And I know if I will only be true to this glorious quest, that my heart I will lie peaceful and claim to reach the unreachable star, and I will always reach the impossible dream. Thank you. कोणतरी युवती मित्रा जाता मनातून जात नाही, तिला पाहिलं की मी माणसाला माणूस राहत नाही. काय तिचं हे मित्रा, काय तिचं ते, काही जर खोक्यात माझी घडून ते भेट. जुळू दे लवकर आमचं प्रेम, पडू दे गाडी भोंगाट, होतात माझं प्रेम तुझं जुळून दे जगात. एवढ्यावरती मग पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो की प्रेमाच्या गाड्याचा तुझ्या फारच कट पडतात, तुझ्यापेक्षा तिच्या भावना मला जास्ती कळतात. लग्न तिचं झालंय मित्रा, तिला नवरा दिला जाऊ आहे, जिला खोपच्यात तुला भेटायचं त्या पोरीचा मी भाऊ आहे. एवढ्यावर मग त्याच्यासारखा मित्र परत दुसऱ्याला म्हणतो थोड्यासाठी मित्रा नको मॅटर घडू, थोड्यासाठी मित्रा नको मॅटर घडू, मी नाही का खोपच्यात भेटतो तुला पण इथे नको पडू. आधीच ताप होता मला, मी रात्रभर तापाने करत होतो, मी नाही का आधीच ताप होता मला, मी रात्रभर तापाने करत होतो, आणि ती काय तिच्या बाजूची पोरगी मी म्हणत होतो. थँक्यू. त्याने फार सुंदर त्या कवितेतल्या ओळी म्हटल्या होत्या देशमुख सर की हातों पे मेहंदी हमने लगा रखी थी. काही करू शकतो कोणाच्या लग्नामध्ये. हाथों पे मेहंदी हमने लगा रखी थी, हाथों पे मेहंदी उसने लगा रखी थी, हमने भी डोरी सजा रखी थी. हाथों पे मेहंदी उसने लगा रखी थी, हमने भी डोरी सजा रखी थी. हमें मालूम था वो बेवफा निकलेगी.
हमें मालूम था वो बेवफा निकलेगी, इसलिए उसकी छोटी बदन हमने पहले से फंसा रखी थी। जन्मलेल्या निरागस बाळ म्हणजे शिवबा, गणित, इंग्रज, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा, एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सहस्रते रक्ताची लाट म्हणजे शिवबा, राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यासारख्या कुटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा, सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा, सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा, रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा, कर्तन काळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा, त्या अवजड फळाचा शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा, अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा, झुकलेल्या शंड जनतेला झणझणीत कपडाट म्हणजे शिवबा, या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा, तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा, तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. विश्वास किती छोटा शब्द आहे. वाचताना सेकंद लावतो, विचार करायला लावतो, वाचताना सेकंद लावतो, विचार करताना मिनिटं लावतो, समजायला दिवस लावतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लावतो. धन्यवाद. स्वरचित कविता. जिस नाम को सुनने से कांपता है हर बच्चा वो है परीक्षा. परीक्षा को पेपर हाथ में आते ही इतना डर लगता है कि अच्छा नहीं किया तो घर पर पिटना पक्का है. 3 घंटे में करने होते हैं लगभग 40 सवाल. एक भी छूटा तो घबराहट होता है कवाल. बिगड़ के एक दिन पहले रात को नींद नहीं आती है. अच्छा नंबर पाने के लिए भगवान की याद आती है. रखते हैं विद्यार्थी भगवान का व्रत. अगर फेल हुए लगता है होकर ठंडे ठंडे पास होने पर मिलता है शानदार इनाम. से निकलता है थैंक यू भगवान. फिर आती है अगली कक्षा तब भी मुझसे निकलता है हाय परीक्षा. त्यांना फक्त गुळगुळीत शब्द सापडले. जीवनाचा अर्थ पुस्तकात शोधताना फक्त गुळगुळीत शब्द सापडले. उघड्या डोळ्यांनी जीवन वाचल्यावर शब्द होऊन उघडले. जगायचं असेल तर स्वप्नाच्या पूर्तीसाठी बेधुंद होऊन जगावं. जगायचं असेल तर स्वप्नाच्या पूर्तीसाठी बेधुंद होऊन जगायचं. काळोख्या रात्री काही प्रकाशाचे स्वप्न पाहावं. दगडाची भिंत चिरून पिंपळाचं रोपटं भिंतीवर डोकावतं. दगडाची भिंत चिरून पिंपळाचं रोपटं भिंतीवर डोकावतं. संघर्ष याला म्हणतात तसं स्वतःतून दाखवतं. वाटेवरचा आनंद घेत घेत जो जाऊ शकतो, वाटेवरचा आनंद घेत घेत जो जाऊ शकतो तोच खऱ्या अर्थाने जीवनाचं गाणं गाऊ शकतो. असं काहीतरी जगता यावं, दुःखात सुद्धा हसता यावं. असं काहीतरी जगता यावं, दुःखात सुद्धा हसता यावं. काट्यामधल्या फुलांकडं निखळपणे बघता यावं. चुकत शिकावं लागतं आणि पडत पडत उठावं लागतं. चुकत शिकावं लागतं आणि पडत पडत उठावं लागतं. तेव्हा कुठं माणसातलं माणूस पण जागतं. तेव्हा कुठं माणसातलं माणूस पण जागतं. थँक्यू. या विचारावर आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्या. आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्या. आई आपण पाठी ओढलो आणि आई दुपारी असं कधी झाले का? आपण पाठी ओढलो आणि आई दुपारी असं कधी झालं का? आईसाठी जेवणाचं ताट आपण कधी वाढलं का? आपण पाठी ओढलो आणि आई दुपारी असं कधी झालं का? तुम्ही घरी येताना आईसाठी विनाकारण काय आणलं? पूरा है दिल लगाना, पूरा है दिल लगाना, सारा जमाना हसीनों का दीवाना, जमाना कहे फिर क्यों, पूरा है दिल लगाना, पूरा है दिल लगाना, ये कौन कह रहा है तू आज प्यार कर ले, जो कभी फैसला हो ओ एक बार कर दे. ये कौन कह रहा है तू आज प्यार कर ले, जो कभी फैसला हो ओ एक बार कर दे. मानी ले मेरी बात, सारा
थँक्यू. कांबळे सरांच्या गाण्यावर मला एवढंच म्हणावंसं वाटतं, मैं तोड लेता मैं जवाब करता अगर तू सवाल हो. सबको पता है कि मैं नशा नहीं करता, फिर भी पी लेते अगर तुम शराब हो. सन्माननीय व्यासपीठ, आपल्या या वार्षिक स्नेहसंमेलन याचे प्रमुख आदरणीय कांबळे सर, त्याचबरोबर आज या स्पर्धेसाठी प्रमुख परीक्षक म्हणून लागलेले आदरणीय मेडल सर, त्याचबरोबर त्यांच्या समवेत असलेले आदरणीय मोहन सर यांनी या स्पर्धेचं परीक्षक म्हणून या ठिकाणी कामकाज बघितलं, त्याबद्दल आमच्या काव्यवाचन समितीच्या वतीने मी या दोन्ही परीक्षकांचे आणि महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला जी एक मैफिल म्हणून रंगवलं असे आपल्या महाविद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख आदरणीय सलादे सर यांचं देखील मी आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ज्यांच्यामुळे पार पडली असे तुम्ही सर्वजण खरं अर्थी तुमचं मनापासून आभार. या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं असे आदरणीय ठाकरे मॅडम, महाले सर, खांदे मॅडम, देशमुख सर आणि गांगुर्डे मामा यांचं देखील मी समितीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की 27 आणि 28 तारखेला आपल्या महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आयोजनाचं काम झालेलं आहे. सर्व विविध स्पर्धांचं कलागुण दाखवण्याची तुम्हाला संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धकांनी या संधीचा लाभ घ्या. गुरुवारी त्याची प्रमुख निवड होणार आहे, त्याच्यामुळे गुरुवारी कोणी गैरहजर न राहता तुमच्यामध्ये असलेले कलागुणांचं निवड या ठिकाणी होणार आहे. तुम्ही सर्वांनी गुरुवारी ठीक 11 वाजता या सेमिनार हॉलमध्ये उपस्थित राहायचं आहे. आयोजकांच्या वतीने ही स्पर्धा संपली असं या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद.